काल रात्री इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. आता जेव्हा नरेंद्र मोदी इस्रायलला गेले त्यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये चर्चा होते, पण असा कुठलाही कॉल शेड्यूल नसताना अचानकपणे हा फोन का आला? कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा कुठल्याही गोष्टी अचानक होत नाहीत, त्याला काहीतरी कारणं असतात आणि इस्रायलच्या दृष्टीनं काहीतरी महत्त्वाचं घडतंय आणि तेच भारताच्या दृष्टीनं देखील महत्त्वाचं घडतंय आणि त्यामुळेच या दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्यावर चर्चा केली. मग ती फोनवर का असेना. मग नेमकं काय काय घडतंय तर दुसऱ्या बाजूला एकीकडे बघितलं तर पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की हे तीन राष्ट्र एकत्र येऊन एक नवीन करार करायचा प्रयत्न करतात. या कराराचा परिणाम काय होऊ शकतो इराणवरती किंवा एकूणच मध्य पूर्वेवरती काय परिणाम होऊ शकतो तेही बघूया. दुसऱ्या बाजूला आणखी एक गोष्ट आहे तो म्हणजे गाझा पीस प्लॅन. गाझा पीस प्लॅनच्या बाबतीत नेतन्याहूंची भूमिका सारखी बद्धत असते. त्यांना नेमकं काय पाहिजे आहे तेही बघूया. आणि याच्याशिवाय भारत आणि इस्रायल एक असा नवीन कॅम्प उभा करायचा प्रयत्न करतायत जो या मध्य पूर्वेतल्या सगळ्या इस्लामिक राष्ट्रांच्या विरोधात पूर्ण ताकदीनं उभा राहील आणि त्यांना काउंटर करेल. नेमकं काय काय घडलंय, या फोनचं कारण काय 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 चाललंय हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचा आर्मी चीफ आसिम मुनीर हे दोघं देखील 3 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. सौदी अरेबियाच्या जेद्दा या ठिकाणी या दोघांची भेट होणार आहे एर्दोगान यांच्याबरोबर. एर्दोगान हे तुर्कीचे प्रेसिडेंट आहेत. या तिघांची भेट होणार आहे आणि या तिघांच्या मध्ये चर्चा होणार आहे आणि एक करार होणार आहे जो कदाचित नाटोला पॅरलल असेल असं बोललं जातंय. आता या तिघांचा जो करार होणार आहे यामध्ये फायदा तिघांचाही होणार आहे असं बोललं जातंय, म्हणून हे पुढे येत आहे. आता याच्यामध्ये सौदी अरेबियाकडे काय आहे तर सौदी अरेबियाकडे पैसा आहे. पाकिस्तानकडे काय आहे तर पाकिस्तानकडे आहे दाखवायला एक अणुबॉम्ब आणि भरपूर माणसं. आणि तुर्कीकडे आहे पैसा आणि तुर्कीकडे आहे टेक्नॉलॉजी. त्यामुळं सौदी अरेबियाचा पैसा, तुर्कीची टेक्नॉलॉजी आणि पाकिस्तानची माणसं म्हणजेच पाकिस्तानचं लष्कर या सगळ्याच्या जीवावर एक चांगली डिफेन्सची फळी निर्माण करायची या तिघांचा प्रयत्न आहे. त्याच्याशिवाय आणखी एक योजना आहे ती म्हणजे इस्लामिक नाटो तयार करायचा. आता इस्लामिक नाटोमध्ये सगळे राष्ट्र येतील आणि त्यांच्यातून एक इस्लामिक नाटो तयार होईल हे सांगता येत नाही, पण किमान या दोन देशांनी म्हणजे काही दिवसापूर्वी 17 सप्टेंबर 2025 ला पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन देशांनी एक करार केला होता जो डिफेन्स अग्रीमेंट होता, ज्याच्यानुसार पाकिस्तानवर जर कुठल्याही राष्ट्राने हल्ला केला तर सौदी अरेबिया ते आपल्यावरचं युद्ध असं समजेल आणि सौदी अरेबियावर कुणी हल्ला केला तर पाकिस्तान ते आपल्यावरचं युद्ध असं समजेल आणि दोघंही एकमेकांच्या मदतीला जातील. आणि अशाच प्रकारचा करार आता तुर्कीला घेऊन ते पुढे जाऊन करणार असं म्हणतात. प्रत्यक्ष पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोघांच्यावरही कुणी ना कुणी हल्ले केले, पण त्यामध्ये कुणीही एकमेकांच्या मदतीला आलं नाही. हा देखील मागच्या 1 वर्षांचा आपल्या डोळ्यासमोर असलेला इतिहास आहे. फक्त एवढंच झालं की पाकिस्ताननं आपली एक फोर्स, आपली थोडीशी एअरफोर्सची काही माणसं आणि काही विमानं सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवली. याच्या पलीकडे काही झालं नाही. सौदी अरेबियातल्या अनेक शहरांना इराणनं अक्षरशः धुवून काढलं. याच्याशिवाय पाकिस्तानमधल्या अनेक ठिकाणांना अफगाणिस्ताननं धुवून काढलं. दोन्हीमध्येही कोणीही एकमेकांच्या मदतीला आलं नाही. ही फॅक्ट जरी असली तरी तुर्की याच्यामध्ये येणार आणि तुर्की यामध्ये आपली टेक्नॉलॉजी, आपला पैसा घेऊन येणार आणि एक नवीन अलायन्स तयार होणार ज्यामध्ये तीनही राष्ट्र एकमेकाला कमिटमेंट देणार की जर कुणावरही हल्ला झाला तर आपण तुमच्या मदतीला येऊ. पाकिस्तानला गरज कशासाठी आहे तर पाकिस्तानला गरज आहे जर कधी भारतानं हल्ला केला तर काय करायचं त्याच्यासाठी. सौदी अरेबियाला काय गरज आहे तर सौदी अरेबिया एक वीक राष्ट्र आहे मिलिटरीच्या दृष्टीनं. सौदी अरेबियाकडे प्रचंड पैसा असला तरी आणि तुर्कीच्या दृष्टीने याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आणि त्यांच्याकडं मिलिटरी या सगळ्याच गोष्टी असल्या तरी एर्दोगान यांची एक इच्छा आहे ती म्हणजे पूर्वीच्या काळी जे ऑटोमन साम्राज्य असायचं ते त्याची राजधानी तुर्कीमध्ये असायची. त्यामुळं एर्दोगान यांना अशी स्वप्न पडतात की आपणच जगाचं नेतृत्व करायला पाहिजे, किमान इस्लामिक राष्ट्रांचं नेतृत्व तरी करायलाच पाहिजे. त्यामुळं हे तीनही देश अशा त्यांच्या काही स्वप्न घेऊन एकत्र येत आहेत. दुसऱ्या बाजूला बेंजामिन नेतन्याहूंनी मग आताच फोन का केला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर ते बघायला पाहिजे की या 3 राष्ट्रांनी मिळून जी एक आघाडी उभी करायचा प्रयत्न केलाय, संपूर्ण मध्य पूर्वेत एक प्रकारचा दबाव निर्माण करायचा प्रयत्न केलाय, त्याला कुठंतरी काउंटर करायला पाहिजे. आणि मागच्या काही दिवसापूर्वी बेंजामिन नेतन्याहूंना एका मीडियाने विचारलेलं होतं की अमेरिका तुमच्यावर नाराज आहे, अशा वेळेला तुम्ही पुढे काय करणार आहे? अमेरिका तुमच्या म्हणण्याप्रमाणे युद्ध करणार नाही आहे. तर त्यावेळेला नेतन्याहू म्हणाले होते की अमेरिका हा स्वतंत्र देश आहे आणि तो त्यांच्या मर्जीप्रमाणे जे घ्यायचे ते निर्णय घेईल. इस्रायल हा स्वतंत्र देश आहे, तोही आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेईल. पण अमेरिका जरी आमच्याबरोबर आत्ता सध्या नसला किंवा काही मुद्द्यांवर नसला तरी
भारत आणि भारतातले लोक आमच्यावर प्रेम करतात, त्यामुळे आमच्याबरोबर बरेचसे जगातले लोक आहेत हे सांगायचा प्रयत्न ते करत होते. पण भारतानं कधीही गाझामध्ये नेत्यानाहूंना जे काही करायचं आहे त्याला सपोर्ट केलेला नाही. भारताची अधिकृत भूमिका हीच आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्हीही देश निर्माण व्हावेत. 2 स्टेट सोल्युशन हेच सोल्युशन आहे असं भारतानं आतापर्यंत अनेक वेळा सांगितलंय. पण तरीही नेत्यानाहूंची मागच्या काही दिवसांपासूनची इच्छा अशी आहे की गाझा पीस प्लॅन जो डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय तो सोडून द्यायचा आणि सरळ सरळ आपण संपूर्ण गाझा पट्टी आपल्या ताब्यात घ्यायची. वेस्ट बँकमध्ये त्यांनी सेटलमेंट चालवलेलेच आहेत. हे सगळं एका वेळेला बेंजामिन नेत्यानाहू करतायत. आणि यामध्ये आणखी एक अँगल असा येतोय तो म्हणजे बेंजामिन नेत्यानाहू विरुद्ध एर्दोगन यांच्यामध्ये एक वाद वारंवार पुढे येतोय. कारण गाझामध्ये ते जे काय करायला जातात त्याला प्रत्येक वेळेला एर्दोगन यांच्याकडून किंवा तुर्कीकडून धमक्या दिल्या जातात. यासाठी तुर्की, पाकिस्तान आणि त्यांच्याबरोबर सौदी अरेबिया हे 3 देश एकत्र येत असतील. त्यातल्या त्यात पाकिस्तान हा एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे आणि प्रत्येक जो मुस्लिम राष्ट्र असेल ज्याच्याकडे अण्वस्त्र असतील किंवा ज्याच्याकडे खूप सारी शस्त्र असतील त्या राष्ट्राची इस्रायलला भीती वाटते आणि इस्रायल मग त्या राष्ट्राच्या विरुद्ध ऍक्टिव्ह होतो. इस्रायल आता पाकिस्तानच्या विरोधात ऍक्टिव्ह होण्याचं आणि भारताला अचानकपणे फोन करून भारताबरोबर चर्चा करण्याचं कारण हेच आहे, कारण इस्रायलला वाटतं की भारतानं आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. भारत आणि इस्रायल एकत्र आले तर दोन्ही देशांना अनेक फायदे होण्याची शक्यता आहे. भारताच्या दृष्टीने म्हटलं तर कधीही पाकिस्तानच्या बरोबर जर भारताचं युद्ध झालं तर भारताच्या बाजूने जर काही मोजके देश उभे राहत असतील तर त्यामध्ये एक इस्रायल पक्का असणार आहे हे भारताला देखील माहिती आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने इस्रायल सारखा एक डिफेन्स पार्टनर, इस्रायल सारखा एक श्रीमंत देश, इस्रायल सारखा एक मजबूत देश आपल्यासोबत असणं हे गरजेचं आहे. इस्रायलकडे डिफेन्स आहे, शस्त्र आहेत, इस्रायलकडे टेक्नॉलॉजी आहे, इस्रायलकडे पैसा आहे. या सगळ्या गोष्टी असलेला इस्रायल भारताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मग इस्रायलला भारताची गरज काय? तर इस्रायलला भारताची गरज 2 कारणांसाठी आहे. एक, इस्रायलला जगाच्या समोर हे प्रेझेंट करायला पाहिजे की आम्ही जे करतोय त्याला कुणाचा तरी पाठिंबा आहे. जर अमेरिकेचा पाठिंबा नसेल तर त्याला लागतील नंबर्स, आणि जर भारताचा पाठिंबा असेल तर भारताचे जवळजवळ 140 कोटी लोकांचा पाठिंबा म्हणजे जगाच्या जवळजवळ 20% जनतेचा पाठिंबा आम्हाला आहे असं इस्रायल हक्कानं सांगू शकतो आणि ही एक इस्रायलची ताकद निर्माण होते. दुसरी एक गोष्ट म्हणजे जर भविष्यात पाकिस्तान बरोबर इस्रायलचा काहीतरी एक प्रॉब्लेम निर्माण झाला किंवा युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली तर भारत आणि इस्रायल एकत्र येऊन पाकिस्तानला मात देऊ शकतात. भारत इस्रायलला आपले सैन्य तळ देऊ शकतो, त्याच्याशिवाय जे काही एअर बेस आहेत ते वापरायला देऊ शकतो. या गोष्टींचा वापर करून इस्रायल पाकिस्तानला धडा शिकवू शकतो आणि भारत देखील पाकिस्तानला धडा शिकवू शकतो. पण तरी आता सध्या भारताच्या दृष्टीने बघितलं तरी हे जे 3 देश एकत्र येत आहेत याला काउंटर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भारत इस्रायल मिळून एक हेक्झागॉन ऑफ अलायन्स निर्माण करतायत. म्हणजे ज्या ज्या देशांचा या 3ही राष्ट्रांना विरोध आहे अशा देशांची एक फळी निर्माण करायची. हे बेंजामिन नेत्यानाहू काही महिन्यापूर्वी स्वतः बोललेले होते. फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हेक्झागॉन ऑफ अलायन्स निर्माण करतोय. म्हणजे भारत, इस्रायल, ग्रीस, सायप्रस. आता ग्रीस आणि सायप्रस हे दोन्हीही तुर्कीचे शत्रू आहेत. याच्याशिवाय काही आफ्रिकेतले देश आणि काही अरब कंट्रीज असं ते हेक्झागॉन असणार आहे. म्हणजे 6 अँगल्स, 6 कोन असणार आहेत. यातला आता आफ्रिकेतला देश कुठला असेल तो तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही परवा एक व्हिडिओ केलाय त्यामध्ये तुम्हाला कळले की इस्रायलचा आफ्रिकेमध्ये एक मित्र देश आहे तो मुस्लिम राष्ट्र आहे आणि एक 6वा देश तो असू शकतो UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स. तर या सगळ्या 3 राष्ट्रांच्या एकीला इस्रायल देखील एक काउंटर करायचा प्रयत्न करतोय. नेमकं काय काय घडतंय, कसं घडतंय याच्यावर आपलं लक्ष राहीलच. पण सध्या ज्या घडामोडी घडतायत त्याचा तुम्हाला अर्थ कळला असेल अशी मी अपेक्षा करतो. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.